गुड मॉर्निंग गाईज, माझ्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर माझ्या आजच्या दिवसाची सुरुवात करते आमच्या किचन पासून. माझा सकाळचा म्हणजे माझा पप्पांचा चहा झालेला आहे. तर आद्याचे पप्पा रात्री लेट आले म्हणून ते आज लेट उठले. तर त्यांना चहा चपाती खायची, तर मी त्यांना चहा चपाती करून देते. चला तुम्हाला आद्या दाखवते मी. आद्या रात्री पप्पाची खूप वेळ वाट बघत बसली, तर आद्या पण आज पप्पांसोबतच लेट उठली. तर बघा कशी बसली झोपेतून उठून. चला तर मग मी आद्याच्या पप्पांसाठी चहा करते आणि चपाती करते. चला तर मग मी आद्याच्या पप्पांसाठी चहा चपाती करणार आहे. चहा तर ऑलरेडी झालेला आहे, तर चपाती लाटायची पण मी सकाळी पीठ वगैरे मळून ठेवलेलं होतं. चला तर मी आता चपाती लाटत आहे. आद्याचे पप्पा कारण की रात्रीच प्रवास करून आले, तर त्यांनी खूप लेट उशिरा जेवण केलेलं रात्री. मग ते आल्यावर जेवले नाही, तर सकाळी सकाळी भूक लागली. मला म्हणाले मला चहा चपाती करून दे. मी त्यांना छानपैकी चहा चपाती तूप लावून करून देते. आणि ते त्यांना तूप लावूनच आवडतं. ही बघा माझी आद्या, मम्मा मला पीठ दे, मम्मा मला पीठ दे चालले तेव्हाच. मी चपाती करायला लागली की तिला नुसतं पीठ खेळायला लागतं. हे घे. हे बघा माझ्या चपाती झालेली. आता दुसरी चपाती लाटते. चहा पण उकळलेला आहे. मला तसं आद्याला सुद्धा खाऊ घालायचं, कारण की ती पण आज थोडीशी लेट उठली ना. माझी आद्याच्या पप्पासाठी चहा चपाती छानपैकी रेडी झालेली आहे. मी आता आद्याच्या पप्पाला चहा चपाती देणार. चला तर मी आता आद्याच्या पप्पासाठी चहा चपाती घेऊन देते. हे बघा, हे घ्या आदेश पप्पा चहा चपाती. मी आता त्यांना चहा चपाती दिलेली आहे. तर मला आता रेडी होऊन जायचं आहे काठवर. तर मग मी आता रेडी होते आणि काठवर जाते. ही बघा माझी आद्या, मी चपाती केली का नुसती तोडत असते. तिला नुसतं पीठ लागतं खेळायला. चला गाईज, मी आता रेडी झाली आणि निघते काठवर व्हिजिट देण्यासाठी. चला तर गाईज, मी आता यासोबत निघाले आहे कॉर्नरला. इथे क्लायंट चालू इडलीचं. दादा बघा कसा मोबाईल बघत आहे. हे बघा दादा घरचं कामावरून इथे येऊन छान मोबाईल बघत आहे. प्रितूष पण मोबाईल बघत आहे. कसं चालू आहे? छान चालू आहे का? लाईन मला थोडासा उशीरच झाला काठवर येण्यासाठी. म्हणजे आद्या झोपलेली होती. तुला कसं सोडून येता येत नाही, कारण तिला जर सकाळी झोपेतून उठली का तुला मिस लागते. मग मी तिची उठायची वाट बघत होते. ती उठली, तिचा नाश्ता वगैरे झाला आणि आली आता गाठवर. आज तर काही जास्त क्राऊड पण नाहीये आणि घरी पण आज जास्त काही दादाला पण काम नाही. तर दादा पण इथे आलेला आहे. सगळे इथे होते गाडीवर. तर आज खूपच कमी क्राऊड चालू आहे. असतोच, एक दिवस खूप जास्त असतो, एक दिवस खूप कमी असतो, पण चालूच असतं. आणि त्याच्या आत मंडे, त्यामुळे तर काहींना उपवास असतो. मंडेचा जास्त कोणी खातच नाही मोस्टली. हे बघा दादा पण इथेच आहे. मस्त चौघ उभे आहेत. लाईन पण आलेले. तर गाईज, मला खूप जणांची कमेंट आली होती की तुमच्या इडलीची प्राइस काय, तर तुमची स्पेशल साऊथ इंडियन डिश कोणती आहे. तर आमच्या म्हणजे इडली सांबर जो आहे, आपली इडली तर मोठीच आहे, जम्बो इडली. तर ती आपली इडली आहे 25 रुपीज. त्याच्यात सांबर चटणी प्लस. आणि आपली स्पेशल आहे घीपुडी इडली. घीपुडी इडली पण खूप छान लागते. त्याच्यात फक्त आपण चटणीच युज करतो. इडलीवर छान मस्त पैकी तूप आणि घीपुडी मसाला स्पेशल. तर तिची प्राइस आहे 40 रुपये. तर आपल्याकडं सांबर चटणी म्हणजे साधी इडली आणि घीपुडी इडली. साधी इडली तर 25 रुपये आणि घीपुडी इडली 40 रुपये. तसे आपल्याकडे अशी इडलीची प्राइस आहे. आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला साधी इडली आवडते का घीपुडी इडली आवडते. हे बघा यश मी आताच चटणी घेऊन आलाय. तर गाईज, आज खूप ऊन पण आहे. त्यात उन्हाळा लागला म्हणून खूप ऊन पण वाटतंय ना. तर आता माझं झालंय हडको कॉर्नरला मी. माझी आद्या पण घरी एकटीच आहे. म्हणजे एकटी नाहीये, तिच्या पप्पांसोबत बाबांसोबत आहे. पण तरी विचारत असेल मम्मा कुठे गेली, मम्मा कुठे गेली. आज मी तिला माझ्या सोबत आणलं नाहीये.
मला बळीराम पाटीलला पण जायचं व्हिजिट देण्यासाठी. मग मी बळीराम पाटीलला जाते थोड्या वेळाने व्हिजिट द्यायला. तर इथे पण थांबली होती थोडा वेळ पोरांजवळ. तर मग मी आता यश सोबत जाते बळीराम पाटीलला व्हिजिट देण्यासाठी. चला, मी बळीराम पाटीलला जाणार होते, पण आद्याच्या पप्पांचा कॉल आलेला की आद्या रडतीये तर घरी येऊन जात. मी घरी जाते. बळीराम पाटीलला काही व्हिजिट देत नाही. पप्पा सकाळीच जाऊन येतात, व्हिजिट देऊन येतात, म्हणून काही गरज पडत नाही. मी चालले यश सोबत घरी. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि फॉलो तर नक्कीच करा. बाय, हॅव अ नाईस डे.